हे सुनो, कहीं पे पहुंचने के लिए ना कहीं से निकलना बहुत जरूरी होता है। सही वक्त पे कट लेना चाहिए या फिर गिले शिकवे होने स्टार्ट हो जाते। भाई साहब, किसी ने क्या सही बात बोली आहे। बाय द वे, मी आहे शीतल आणि मी माझ्या जॉबवरनं रिझाईन केलंय, त्यामुळे माझी जी सकाळ होती ती खूपच वेगळी आहे, म्हणजे खूपच वेगळी होती। बिकॉज माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची होप जर बोलायला गेलं तर काही अशी होप, म्हणजे खूप माझे जे मन होतं ते खूप खाली खाली होतं। माझ्या मनामध्ये कोणतेही असे विचार नव्हते। मी खूप म्हणजे खूप रिलॅक्स आहे किंवा मी खूप टेन्स फ्री आहे असं मला फील होत होतं। त्यानंतर मी माझं रुटीन फॉलो केलं आणि रुटीन फॉलो केल्यानंतर मी माझं इंस्टाग्राम स्क्रोल करत होते आणि त्यामध्ये मला हा कोट दिसला। तर प्लीज तुम्ही हा जो कोट आहे तो रीड करा आणि इवन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट पण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही त्या कराल। बिकॉज मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात। सो मेरे घर में जो करी लीव्स के पत्ते थे वही मैंने डाइटिंग के नाम पे खा लिए थे। आई मीन सीरियसली। सो इट्स ओके, बिकॉज मला काही ह्याचं वाटत नहीं। डाइटिंग के नाम पे 4-5 कुछ ना कुछ तो मेरे पेट में हेल्दी जा रहा है, ऐसे मुझे लगता है, इसलिए मैंने वो खा लिया। लेकिन इसका जो टेस्ट है भाई साहब बहुत ही कड़वा था, लेकिन वैसे भी मुझे आदत सी हो गई है तो क्या ही बोल सकते हैं। नाश्ते में मैंने स्वीट पोटैटो एंड राईस ही खाया था। त्यानंतर मला माझ्या बिझनेसच्या रिगार्डिंग थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे होती, त्यासाठी मी रेडी होत होते। सो रेडी होत होते ना तेव्हा लिटरली माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली की मी जी गोष्ट करते ऍट प्रेझेंट टाइमला ती मी बरोबर करते की मी चुकीची करते। म्हणजे मी माझ्या जॉबवरनं रिझाईन करून मी काही चुकीचं तर नाही केलंय ना। बट यार, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि जे होणार आहे ते पण चांगलंच होणार आहे असा विचार करून मी माझ्या ज्या पाठीमागे सगळ्या पास्टमध्ये गोष्टी झाल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींना टाटा बाय बाय केला आणि मी म्हटलं चल यार सोड, जे होता है वो अच्छे के लिए होता है। और इसी बहाने से मैं आगे बढ़ गई। टू बी ऑनेस्ट गाइज, मेरा जो मेकअप रहता है वो बहुत ही मिनिमल रहता है। ऐसी बात नहीं है कि मुझे मेकअप करना पसंद नहीं है, लेकिन मुझे मेकअप करना आता ही नहीं है और मेरे पास मेकअप है ही नहीं। मतलब जो कुछ भी फाउंडेशन, कंसीलर, कॉम्पैक्ट, जो कुछ भी सारी चीज़ें होती है जो कि एक नॉर्मल गर्ल के पास होती है वो मेरे पास नहीं है। मुझे ऐसे लगता है कि बहुत सारे मेरे जैसे लड़कियां होंगी जिनको अभी भी मेकअप करना नहीं आता है। मतलब मुझे तो मेरे ऊपर ऐसे शर्म आती है कि भाई साहब, हाँ तुझे मेकअप करना नहीं आता है, लड़की होके मेकअप करना नहीं आता है, मतलब क्या ही बोले। सो ये मैंने आउटफिट पहना था लेकिन मुझे ये इतना खास पसंद नहीं आया। मैंने सोचा मैं बिजनेस के लिए जा रही हूँ तो मेक श्योर करना पड़ेगा कि मैं थोड़ा सा फॉर्मल वहाँ पे जाऊँ, तो मैं कुर्ती पहनकर चली गई। जेव्हा मी जात होते तेव्हा मी रस्त्यावरती खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहिल्या आणि माझ्या मनामध्ये आलं की अरे यार, कधी माझी मोठी मोठी अशी बिल्डिंग असेल सिरियसली। आणि मी खरं लिटरली मॅनिफेस्ट करते की लिटरली म्हणजे मला खूप मोठं व्हायचं आणि मोठं होऊन मला सिरियसली मला गरिबांची मदत करायची आहे। हे माझं खूप लहानपासूनचं स्वप्न आहे आणि आय होप ते लवकरच पूर्ण होईल आणि असं नको व्हायला की ते जी गरीब मुलगी आहे ती मीच आहे। सो थँक्यू सो मच, तुम्ही ऐकलं।